तिकडे आपण बोलूया। आपण ही स्पर्धा पाहतो सुनील स्पोर्ट आयोजित कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केनी व कैलासवासी सदानंद दामोदर पाटील स्मृती चषक 2021 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो। या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी लढत पहिल्या सत्राला इथे सुरुवात होतोय। नौपाडा विपक्ष वाघिवली या दोन संघांमध्ये ही मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळेल। तर इथे फलंदाज आम्ही पाहतो योगेश भगत आणि प्रणल भगत, इथे दोन फलंदाज ॲज अ ओपनर। परंतु इथे योगेश भगतला खूप मोठी सुवर्ण संधी असेल जर एका पाठोपाठ दोन चौकार मारले तर संतोष गावण यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक। सामन्याला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय। इथे अकाउंट ओपन केलंय या दोन फलंदाजांनी, संघाची धावसंख्या 1 चेंडूची समाप्ती होतोय। एक धाव फलकावरती। 5 षटकांचा सत्र, 5 षटकांमध्ये ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो नौपाडा संघ इथे आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो। यावेळी चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय, चेंडूला केवळ दिशा दिली आहे, चेंडू गेला सीमा पार, चौकार। डीजे योगेश भगत साठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक अजय केनी यांच्या माध्यमातून दिला जाईल। खूप सुंदर सुरुवात इथे फलंदाजांच्या माध्यमातून चौकार आला, 5 धावा धाव फलकावरती। बॅटचा फेन्स करण्याचा प्रयत्न, तंत्र वापरला गेला होता। एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि सफलतेने इथे एक धाव पूर्ण केले। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज किंचित बाद झाला असता, परंतु तसं चित्र इथे पाहायला मिळालं नाहीये। चित्याची चपळाई इथे वापरली या दोन फलंदाजांनी आणि एक धाव कंप्लीट केली। 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय। राम पाटील वाघिवली संघाचा हा गोलंदाज, त्याच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं जातोय। 3 चेंडूची समाप्ती होतोय, एकूण धावसंख्या 6 धावा। बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र इथे योगेश भगत या फलंदाजानं चेंडूची पाहणी केली नव्हती। मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे असफल आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता। प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक असेल। अजय केनी यांच्या माध्यमातून योगेश भगत या फलंदाजाला मात्र षटकार पाहायला मिळतील का, आक्रमकता आपली दाखवेल का इथे योगेश भगत। यावेळी प्रयत्न जरूर केला होता, मात्र प्रयत्न चुकला। मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये योगेश भगतला विकेट गमावावी लागेल। मात्र इथे नौपाडा संघाचा पहिला गडी बाद होतोय, एकूण धावसंख्या 6 वर। डीजे प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय, परंतु मित्रांनो स्पर्धा लाईव्ह पाहण्यासाठी नेटची गरज असते आणि ईशा इंटरनेट चिंचपाडा यांच्या माध्यमातून पूर्णपणे फ्री इंटरनेट 5 दिवस दिला गेला आहे। त्यांचे प्रोप्रायटर प्रसाद केनी, दिलकुश केनी, कल्पेश केनी आणि नितेश पाटील यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर स्वागत करू। त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। खूप मोठी कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली। फलंदाज बाद झाला, मात्र यावेळीस अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा इथे आपल्याला पाहायला मिळाला। या षटकामध्ये चौकार जरूर आला, परंतु जर या षटकाचा विचार केला तर केवळ 6 धावा खर्च केल्या आणि एक मोठी सफलता प्राप्त केली राम पाटील या गोलंदाजानं। षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय। ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो वाघिवली संघ जाऊन पोहोचला इथे एक गडी बाद 6 या धावसंख्येवर। तर नक्कीच खूप सुंदर गीतांची मेजवानी आमचे डीजे मॅडी यांच्या माध्यमातून। तर नक्की स्पर्धेचा नियम इथे आपल्याला पाहायला मिळेल। नशिबाचा कौल ज्या संघाचा
टार्गेट मोठा असेल, धावसंख्या मोठी असेल, त्या विजेत्या संघाला नशिबाचा कौल दिला जाईल याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेचा नियम आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. नाणेफेकी जिंकणारा संघ इथे पाहिला होता वाघिवली संघ. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडले पहिल्या सत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करण्याची नक्की संधी दिली इथे नौपाडा संघाला. 6 धावा धावफलकावरती. मात्र या धावसंख्येला कुठेतरी गती द्यावी लागेल. मोठे फटके इथे मात्र पाहायला मिळत नाही. एक चौकार जरूर पाहायला मिळाला, मात्र मोठे फटक्यांची गरज असेल ती नौपाडा संघाला. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संघाच्या संघनायकांनी ज्याच्या हातामध्ये दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली आहे, गोलंदाज असेल मैदानावरती वाघिली संघाकडून मयूर मोहिते. राईट मोर द विकेट अक्रॉस द लाईन. तंत्र वापरला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचल फेकेल तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केली. एक धावेच्या मदतीनं संघ 1 ने पुढे सरकतोय. आमचे स्कोरर एक अप्रतिम स्कोरिंगची भूमिका उमेशजी भोईर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. एकूण 7 धावा धावफलकावरती लागल्या. चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकेल हे देखील मोठा प्रश्न असेल. क्रिकेट आहे. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड इथे मात्र पूर्णपणे असफल ठरतोय फलंदाज प्रणल भगत. हा दुसरा गडी बाद होतोय नौपाडा संघाचा. धावसंख्या 7 वर. 7 धावांवरती हा दुसरा गडी बाद झालाय. मात्र इथे कुठेतरी जकडून ठेवलंय फलंदाजांना. आता कुठेतरी अडचणीमध्ये, कारण ऍज अ ओपनर जी सलामीची जोडी होती ती मात्र आपल्याला तंबूमध्ये पाहायला मिळतोय. प्रणल भगत हा फलंदाज बाद झाला. एकंदरीत विचार केला 4 चेंडूचा खेळ केला, केवळ 5 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मात्र इथे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांना काहीतरी कारनामा करावा लागेल. आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या जोडावी लागेल, कारण त्यांच्या समोर असणारा वाघिवली संघ तितका ताकदीचा आहे. त्या संघासमोर जर जिंकायचा असेल तर 60-65 धावांचं आव्हान ठेवावं लागेल. परंतु 60-65 धावांचं आव्हान ठेवण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. आपली आक्रमकता दाखवावी लागेल या मैदानावरती. मात्र तितकीच सुंदर गोलंदाजी इथे मयूर मोहिते याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठी सफलता इथे आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार असेल. आयटम ओव्हर द विकेट. प्रतीक साठी हा चेंडू होता, मात्र इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जातोय, मात्र निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतोय. धावसंख्या स्थिर असेल, पूर्णपणे थांबून ठेवलंय या गोलंदाजांनी या फलंदाजांना. संघाची धावसंख्या 7 वरती स्थिर आहे. खूप सुंदर गोलंदाजी इथे मयूर मोहितेच्या माध्यमातून. हा वेळचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा तो चित्र ऍक्शन रिप्ले इथे पाहायला मिळाला. कोणती धावसंख्या नसेल, एका पाठोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव खेळतोय फलंदाज प्रतीक भगत. हा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज. मात्र आपली कामगिरी काय ती दाखवावी लागेल मैदानावरती. धावसंख्या स्थिर, 7 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू फेकलेत या गोलंदाजानं, केवळ 1च धाव खर्च केली आहे. मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न असफल. यष्टीरक्षकानं अप्रतिम झेल पकडला. इथे फलंदाज बाद होते प्रतीक भगत. नौपाड्या संघाचा 3रा गडी बाद. एकूण धावसंख्या 7. तर नक्कीच 7 धावांवरती हा 3रा गडी बाद झालाय. पूर्णपणे थांबून ठेवलंय नौपाड्या संघाच्या या फलंदाजांना. पूर्णपणे जकडून ठेवलंय वाघिली संघाच्या या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना त्यांच्या माध्यमातून. तर नक्कीच अप्रतिम गोलंदाजी मयूर मोहितेच्या माध्यमातून. अद्यापपर्यंत 5 चेंडू फेकलेत. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक असेल. नवीन येणारा फलंदाज नौपाडा संघाकडून संदेश भगत. एक आक्रमक फलंदाज संदेश भगत नौपाड्या संघाचा. मात्र ते आक्रमकता या मैदानावरती सिद्ध करावी लागेल, ताकद दाखवावी लागेल. इथं मात्र स्टेअर केला चेंडूला. सेफ लँडिंग होतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. मात्र इथे एका धावेपेक्षा काहीच नाही. 1च धाव आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती 3 गडी बाद अशी अवस्था आपण पाहतोय नौपाड्या संघाची.
खूप चांगला क्रिकेट इथे दोन्ही संघाच्या माध्यमातून एकीकडे विचार केला आपण. राम पाटील याचं पहिलं षटक पाहिलं, त्यामध्ये 6 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. त्यानंतर दुसरं षटक मयूर मोहितीने फेकलं, केवळ 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. अप्रतिम गोलंदाजी इथे वाघिवली संघाकडून. वाघिवली संघाचा विचार केला तर कुणाल अँड सार्थक 11 वाघिवली आपल्याला असा संघ पाहायला मिळतोय. खूप चांगली इथे खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचा जो निर्णय आहे तो निर्णयाला ठामपणे बजावत असताना मैदानावरती 8 डावात 4च्या सरासरीने धावसंख्या जमवत असताना नौपाल संघ मात्र या सरासरीला कुठेतरी वेग द्यावा लागेल. संदेश भगत जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत नौपाल संघाच्या अपेक्षा जिवंत असतील, परंतु अपेक्षा जिवंत ठेवाव्या लागतील. आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल, ताकद दाखवावी लागतील, मोठे फटके इथे दाखवावे लागतील. आपल्या धावसंख्येला मोठा आकार द्यायचा असेल तर संदेश भगतला मोठा कारनामा करावा लागेल. मात्र ते चित्र इथे पाहायला मिळतोय. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली होती, जी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये झाली होती, त्याच गोलंदाजीवरती पावलावरती पाऊल ठेवून राम पाटील तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. पहिला चेंडू फेकला होता आणि तो इथे निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर असेल, केवळ 8 धावा धावफलकावरती. राईट अप ओव्हर द विकेट राम पाटील. बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि मात्र इथे बिग हिट केलाय. खूपच उशिराने इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू गेला लॉंग ऑफ प्रिझन मध्ये, 1 बाउन्स सीमा पार. या 4 धावा नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला तर आजचा दिवस म्हणजे मंगळवार, आपल्या आईचा दिवस आणि आईची गीतांची मेजवानी आमच्या DJ मॅडी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गीत त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल होतोय, तंत्र वापरला गेलाय, एक धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षण इथे चुकीचं झालं. परिणामी इथे आपण पाहतोय जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा जमवल्यात या 2 फलंदाजांनी. 2 धावा सहजपणे कंप्लीट केला. क्षेत्ररक्षण चुकीचं, त्याचा परिणाम भोगावा लागला. तो वाघिवली संघाला 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचले. राम पाटील हा गोलंदाज आम्ही पाहतोय. 3 चेंडूची समाप्ती. 4था चेंडू पुन्हा एकदा संदेश साठी आणि इथे पाहता पाहता चेंडू जातोय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. हा मोठा फटका. धन्यवाद DJ. मी म्हटलं होतं संदेश भगत हा नौपाल संघाचा खूप आक्रमक फलंदाज आहे आणि ती आक्रमकता सिद्ध करत असताना षटकार चौकार दाखवत असताना मैदानावरती पुन्हा एकदा बिग हिट. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. अप्रतिम इथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव आली या चेंडूवरती. सुरेख क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी, एका धावीपेक्षा इथे काहीच नाही. षटक क्रमांक 3, 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या 21 धावा धावफलकावरती. खूप चांगला क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज राम पाटील पुन्हा एकदा तयार असेल. समोर मात्र फलंदाज असेल इथे दर्पेश परदेशी येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. बिगिट करण्याचा प्रयत्न, मोठा अपील केला जातो. अपीलाला दाद नाही. मात्र इथे काय होतोय, चुकीचं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी कंप्लीट. लेझी क्रिकेट, चुकीची पैकी. काय चाललंय मैदानावरती, वारंवार चुका आणि त्याचा परिणाम इथे या 3 धावा लेगबाईच्या रूपाने 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. 3 षटकाची समाप्ती. एकूण धावसंख्या 24 वर. आमचे ड्रिंक बॉय मैदानावर. तोपर्यंत संधी DJ साठी.
करतोय वाघिले गावचे आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय शैलेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत नरेशजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या मंचावरती यायचं आहे। आमचे आयोजक अमोल केनी आपली आतुरतेने वाट पाहत आहेत। आपण या आमच्या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। तर नक्कीच खूप सुंदर क्रिकेट इथे आम्ही सामना पाहतोय। वाघिवली उपक्ष नौपाडा या दोन संघांमध्ये पहिला सत्र मार्गस्थ आहे। पहिल्या सत्राला सुरुवात झाली, 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला। एकंदरीत आपण विचार केला 2 षटकांमध्ये कुठंतरी आपल्याला कमकुवत धावसंख्या पाहायला मिळाली होती नौपाडा संघाची। मात्र तिसऱ्या षटकामध्ये जसा विकेटवरती संदेश भगत आला त्याने आपली आक्रमकता सिद्ध केली आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा जमवल्या आणि या 16 धावांच्या मदतीने आपल्या संघाच्या धावसंख्येला मोठा आकार दिला आणि संघाला नेऊन ठेवलंय एकूण 24 धावसंख्येवरती। 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे, 12 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे। नौपाडा संघाचे 2 फलंदाज किती धावा जमवतील, किती धावांचं लक्ष ठेवतील यावेळी प्रयत्न केला जातोय मोठ्या फटक्यांचा। मात्र इथे जर आपण फलंदाज दर्पेश परदेशीचा विचार केला, चेंडूची पाहणी केली नाही, चेंडूचा वेग पाहिला नाही, चेंडूची दिशा पाहिली नाही, चेंडूची लेंथ पाहिली नाही, मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये असफल ठरतोय निर्धाव चेंडूची सांगता होत असताना यावेळी सफल होऊन केलाय, केवळ दिशा दिले। 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातील, चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाहीये। एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय। एकूण धावसंख्या 25 धावा। गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ असणं खूप गरजेचं असतं, मात्र ती साथ आता क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। खूप चांगली साथ गोलंदाज रतेश पाटील, गोलंदाजाच्या मार्कवरून मोठा अपील, मात्र इथे अपीलाला दाद नाही। निर्धाव चेंडूची सांगता, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव इथे पाहायला मिळतोय। रतेश पाटील याच्या माध्यमातून 3 चेंडूची फेकी आणि 1 धाव खर्च केलाय। खूप चांगली गोलंदाजी इथे रतेश पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। राऊंड विकेट, उलटा चेंडू होता, पुरेपूर फायदा उठवला, चेंडूला धुडकावून दिला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये। तर नक्कीच चार धावा आल्या चेंडूवरती, पुरेपूर फायदा उठवला। एकूण धावसंख्या 29 धावा धावफलकावरती लागल्यात। एकंदरीत अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। खूप चांगली गोलंदाजी, तितकी चांगली फलंदाजी, चुकी केली आहे। चेंडू जातो दरम्यान रिजन मध्ये, 4 धावा आणि 22च्या रूपानं जे 2 चौकार आले, 1 चौकार आपण पाहिला बॅटच्या रूपानं, दुसरा चौकार 22च्या रूपानं। मात्र इथे बिग हिट केलाय, चेंडू गेला डीप मिड विकेट रिजन मध्ये, सीमा चला दोन्ही संघ जास्त वेळ घेऊ नका, वेळ फार कमी आहे। टीम मीटिंग मैदानावरती घेऊ नका। 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय। एकूण धावसंख्या
जाऊन पोहोचले 39 या धावसंख्येवरती. आता मात्र नौपाडे संघाची धावसंख्या स्तुतसित पाहायला मिळते. तर इथे आमच्या मान्यवरांचं आगमन आदरणीय राजेश केनी उर्फ चाचू यांना देखील विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून. तर नक्कीच नौपाडा गावचे विलास भगत आदरणीय विलासजी भगत यांच्या देखील या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. खास करून नौपाडा संघाची मॅच पाहण्यासाठी ते आलेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. तर मैदानावरती जाऊया. 39 धावा. इथे मात्र बिग हिट केलाय, चेंडूनी उंची घेतली आहे, अंतरी गाठलाय, चेंडू गेला लॉंग ऑरिझन मध्ये, सीमा पार, मोठा पटका. साहिल पाटील याच्या माध्यमातून फेकलं जाणारे 5वं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती खूप मोठा बिग हिट दर्पेश परदेशी याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बिग हिट, तो चित्र, तीच ऍक्शन रिप्ले, चेंडू गेला लॉंग ऑरिझन मध्ये, एका पाठोपाठ हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. आपण विचार केला ज्यावेळी या सत्राला सुरुवात झाली, 2 षटकाच्या समाप्तीनंतर पूर्णपणे असं वाटलं होतं की नौपाडा संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे. त्यानंतर 3ऱ्या 4थ्या षटकाचा विचार केला आणि त्यानंतर 5व्या षटकाच्या सुरुवातीचा विचार केला. खूप मोठी धावसंख्या जोडली या नौपाडा संघाच्या 2 फलंदाजांनी. मात्र 2 फलंदाज आम्ही पाहतोय 3ऱ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज आपली आक्रमकता सिद्ध करत असताना खूप मोठी अपेक्षा होती या फलंदाजाकडून, ती अपेक्षा पूर्ण करत असताना मैदानावरती पाहायला मिळते. षटकार चौकारांची बरसात. आता मात्र दर्पेश परदेशी आणि संदेश भगत याच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 51 धावा 51 वरती जाऊन पोहोचले. 50 रन कंप्लीट इथे नौपाडा संघाच्या. खूप चांगला क्रिकेट. मात्र इथे चुकीची गोलंदाजी साहिल पाटील याच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, कोणतीही चुकी नाहीये, अप्रतिम झेल पकडला गेलाय. दर्पेशाच्या पारीचा अंत, दर्पेश हा फलंदाज इथे बाद होतोय. 51 धावसंख्येवरती नौपाडा संघाचा हा 4था गडी बाद. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण 53 धावा धावफलकावरती. तत्पूर्वी विनंती असेल आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय प्रवीणजी केनी साहेब यांना विनंती असेल आपण आमच्या मंचावरती यायचं आपलं स्वागत असेल. तसेच वडगर ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब यांचा देखील इथे आगमन, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मात्र इथे निर्धाव चोटीची सांगता आदरणीय शशिकांतजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती आपलं स्वागत असेल. आता मात्र निर्धाव चोटीची सांगता कुठेतरी या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळतोय साहिल पाटील या गोलंदाजाकडून. गोलंदाज तयार असेल. या सत्रातील हा अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूचं रहस्य काय असेल? रहस्य मिळालं. या चेंडूवरती आलेला मोठा पटका, षटकार. तर नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल, काही प्रेक्षकांनी आपल्या गाड्या ज्या आहेत त्या रोडवरती लावल्यात तर त्या बाजूला करायच्या आहेत, कारण
बऱ्याचशा लोकांना तिथून येण्या जाण्यासाठी त्रास होतोय. ज्या प्रेक्षकांच्या गाड्या रस्त्यामध्ये असतील त्यांनी त्वरित तिथून ते हटवायचे आहेत आणि दुसरीकडे चांगली पार्किंग बघून आपली पार्किंग तिथे करायची आहे. तर विनंती असेल ज्या प्रेक्षकांच्या गाड्या रस्त्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा विनंती असेल आमच्याकडून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज त्या गाड्या तुम्ही तिथून काढायच्या आहेत. तर इथे पहिला सत्र समाप्त होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आली होती एकूण धावसंख्या आम्ही पाहिली धावफलकावरती एकूण धावसंख्या आपण पाहिली 59 आणि 60 धावांचं लक्ष असेल तो म्हणजे वाघिवली संघासमोर. तर दुसऱ्या सत्रामध्ये वाघिवली संघ या 60 धावा कशा प्रकारे कंप्लीट करील, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये पोहोचेल, कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाईल, तर नक्कीच दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. 60 धावांचं लक्ष वाघिवली संघ कशा प्रकारे पूर्ण करेल हे पाहण्याकरता आपण दुसऱ्या सत्राकडे वळतोय. तत्पूर्वी दुसऱ्या सत्रासाठी आवाज असेल शिरवली गावचा एक सुमधुर मराठीचा आवाज रोशन पाटील यांच्याकडे वळतोय. तर प्रेक्षकांना इथे विनंती असेल आपल्या गाड्या रस्त्यावरती आपण लावल्या आहेत आपण त्या थोडं बाजूला करा. थोडासा व्यत्यय इथे निर्माण होतो आणि आमच्या या पोलीस कर्मींना आपण सहकार्य करा. पहा ज्या पद्धतीने पश्चिमेच्या दिशेला आपण पार्किंग करा आणि तिथला मात्र अडथळा आपण दूर करा हे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून विनंती असेल. थँक्यू सो मच. आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये आवाज ऐकला संदीपन केनी यांचा जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून घडलं गेलं. खेळाचा आपल्याला उत्तरार्ध पाहायला मिळतो ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या धावपटलावरती लागली. नवपाडा टीमच्या माध्यमातून टोटली 59 आणि जिंकण्यासाठी या उत्तरार्धामध्ये आवश्यकता आहे ते निश्चितच वाघिवली टीमला 60 धावसंख्येची. पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीने धावा घडल्या गेल्या तिथे मात्र उत्तरार्धामध्ये त्या जोग कार्य होणं सुद्धा महत्त्वाकांक्षी ठरेल या मॅच दरम्यान. तर ऑफिशियल पंचांना विनंती करतो आपण तात्काळ इथे खेळ स्टार्ट करावा. जबरदस्त पंचांची भूमिका सातत्यानं आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतो ज्या ठिकाणी एका बाजूला द्वारकानाथजी चोरगे सर मॅन फ्रॉम बेलवली, त्यानंतर जीवन गावण सर वाघविली वाडा एक गुणवंत खेळाडू आता मात्र ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर 107 नंबरची आपण स्पर्धा पाहतो दीपक पाटील सर पाली खुर्द हरिभक्त पारायण म्हणून सुद्धा त्यांचा आपण बोलबाला पाहतो. नेपाळ ते भोपाळ त्यानंतर अनेक कार्यकाळ त्यांच्या माध्यमातून गाजवला गेला. आपलंही मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच रोशन. मात्र या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील नेक्स्ट मॅच तिसरा सामना आपण पाहणार आहोत. उत्सारली विपक्ष उरण कोटनाका. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे.
थँक्यू सो मच डीजे. तर प्रेक्षक मायबाप नमस्कार. आपल्या या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये सहर्ष स्वागत. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. कालभैरव मंदिरासमोरील चिंचपाडा गावचं हे मैदान क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून दणाणून सोडलं जातं. क्रिकेट रसिकांची जबरदस्त इथे उपस्थिती आहे. पहिला बॉल थोडासा अडखळत खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ओहो, टक्कर, ऍक्सिडेंट, धडक पाहायला मिळते दोन शतरक्षकांमध्ये. पहा कॉलिंग किती महत्वाचं असतं उमेश सर. ज्या ठिकाणी कॉलिंग मध्ये थोडीशी आपण तफावत पाहिली आणि तिथे मात्र अपघात घडला गेला. सुदैवाने तिथे मात्र दुखापत झाली नाही या खेळाडूंना, कारण ज्या पद्धतीने टक्कर झाली ना, खूप काही घातकोटी या ठिकाणी. पहिल्याच बॉलवरती चपलाईनं 3 रन्स कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग मार्कवर वाघिवली टीमचा धुरंधर खेळाडू, एका बाजूला मयूर मोहिते, तर त्याला साथ देण्यासाठी त्याचा सलामीवीर खेळाडू रोहित पाटील इथे सज्ज असताना एक हिटमॅन पारी त्यांना इथे खेळावे लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्या गोलंदाजांनी खूप काही धाबा खर्च केल्या, म्हणजे येणाऱ्या उत्तरार्धामध्ये त्या जोग कार्य त्यांना फलंदाजीच्या माध्यमातून इथे दाखवणं महत्वाकांक्षी ठरेल. गोलंदाजीच्या भोल्यावरती नौपाडा टीमचा अतिशय गाढा अभ्यास असलेला हा युवा जिगरबाज गोलंदाज गणेश कोहली या गोलंदाजाला आपण इथे पाहतो. यापुढची मॅच तुमच्या समोर सादर होताना पाहायला मिळेल. कोटनाका उरण त्यांच्या विरोधात खेळेल हेमंतचा उसरली संघ. दोन्ही संघातील संघनायक आपण त्वरित तात्काळ टॉस बॉक्स मध्ये या. कोटनाका उरण विपक्ष उसरली हेमंतचा संघ. ही पुढची मॅच क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असेल. उरण कोटनाका संघाचा संघनायक इथे आताच दाखल झाला, तर उसरली टीमचा हेमंत आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. जास्तीत जास्त वेळ इथे दौडू नका. जास्तीत जास्त वेळ घेतल्यानंतर काही संघांना या स्पर्धेमध्ये पॅनलाइज केलं गेलंय. ही सुद्धा एक बाब नोंदवली जाते या स्पर्धेकडून. धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते टोटली 3 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती पंचतारांकित खेळ इथे साकार करण्यासाठी 5 रन स्कोर कार्डवरती. ओहो, भन्नाट वेग होता या बॉलचा. पूर्णपणे वेगावरती स्वार व्हावं लागेल आता बॅटिंगच्या माध्यमातून वाघिवली टीमच्या खेळाडू रोहित पाटीलला. एक हिटमॅन पारी त्याला खेळावी लागेल. वाघिवली टीमची पहिली कर्मवीर धर्मवीर जोडी धावसंख्येचं गुलमोहर उडवण्यासाठी इथे सज्ज असताना पहिल्या बॉलवरती आपण 3 रन पाहिल्या आणि त्यानंतर पूर्णपणे सावधगिरीचं क्रिकेट इथे दाखवलं जातं. जसं जसं सकाळचं सत्र ओलांडल्यानंतर दुपारचं सत्र जसं चालू होतं ना, तर या दुपारच्या कडकडत्या उन्हामध्ये तडाखेबंद लढतीचा इथे होतोय आगाज आणि इथे घेतला यष्ट्यांचा वेध आणि तात्काळ रेफर केलं जातं तिसऱ्या पंचांकडून. त्यानंतर इथे कॉम बॉक्स मध्ये संगणक यंत्रणा हाताळताना आपण जीतू गोंधळ यांना पाहतो. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले पाहतो. काय घडलं, पडद्यामागे दडलं काय, आणि इथे मात्र ज्या पद्धतीनं खेळाडूच जे आपण हालचाल पाहतो ना, तिथे काय तर घडामोड आगली वेगळी असेल. थोडासा आत्मविश्वास कमी वाटतो मित्र म्हणेन फलंदाजाला, कारण त्यानं खेळपट्टी सोडली आणि इथे ऑफिशियल पंचांची अधिघोषणा. ब्रेकिंग न्यूज, फलंदाज बाद. पहिला गडी इथे बाद होतोय. ज्या पद्धतीनं उमेश सरांनी हेरलं की फलंदाजानं क्रीज सोडली आणि त्यानंतरच वाटलं होतं की हा फलंदाज 100% बाद असू शकतो, कारण त्यानं आत्मविश्वास तिथे गमावला होता. गुड फिल्डिंग पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. फिल्डिंग करणाऱ्या नौपाडा टीमच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं कार्य हाताळलं जातं. टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे पुरेपूर वापर सध्याच्या घडीला टेनिस विश्वाच्या माध्यमातून केलं जातं आणि याचं पूर्ण श्रेय जातं आमच्या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीवाल्यांना. नक्कीच रोशन. मात्र इथे पुढचा सामना होणार आहे उसरली विपक्ष उरण कोटनाका
इथे उरण कोटनाका संघाचा संघनायक उपस्थित आहे. मी उसारली संघाच्या संघनायकाला लास्ट कॉल आमच्या मंचावरती केला जातोय. आपण टॉससाठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. उसारली संघाचा संघनायक या आपण टॉससाठी. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत असेल दोन्ही संघनायकांचं या स्मृती चषकामध्ये. धावसंख्या फक्त पाहायला मिळते ती 5. मागचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळताना आपण गणेश कोहलीला पाहतो. रफ्तार भरी ही गोली, जबरदस्त खेळ आता इथे पाहायला मिळतोय. बॅटिंग मार्कवर वाघिवली टीमचा खेळाडू रतेश पाटील धावसंख्येचं रथिक इथे घालतोय. काय फटका खेळला, काय पॉवर त्यानं जनरेट केली. चेंडू सफर झाला, बॅटच्या मधोमध चेंडू फेकून दिला 6 रनसाठी. जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी पाहायला मिळते प्राप्ती डिजिटल लाईव्हची. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. रोशन, तत्पूर्वी आमच्या इथे मी विनंती करतो, उरणगावचे एक जबरदस्त खेळाडू केदार भुईर आणि अजिंक्य भुईर या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण आमच्या मंचावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. आमचे मुख्य आयोजक अमोलजी केनी यांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला आमंत्रित केलं जातोय. या आपण आपलं स्वागत असेल. नक्की संधी. पण ज्या पद्धतीनं कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणारं प्रत्येक व्यक्तिमत्व या सुवर्ण मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर एक गडी बाद वाघिवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 1 और 1 11 रन स्कोर कार्डवरती इथे घडल्या जातात. ज्या ठिकाणी 60 धावसंख्येची आवश्यकता होती, म्हणजेच येणाऱ्या आपल्याला 4 षटकांमध्ये 49 धावसंख्या अजूनपर्यंत बनवावी लागेल. सुनील स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय दिवंगत चंद्रकांत काशीनाथ केनी व स्वर्गीय दिवंगत सदानंद दामोदर पाटील स्मृती चषकाचा हा सुपर मंच. आणि या सुपर मंचवर कुठला संघ संदीपन या मॅच दरम्यान मारेल पंच हे पाहावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 11 रन. येणाऱ्या 4 षटकांमध्ये आवश्यकता आहे 49 धावसंख्येची. समोर बॅटिंग मार्कवर वाघिवली टीमचा सुपरस्टार खेळाडू रोहित पाटील, तर एका बाजूला रतेश पाटील आल्या आल्या एक उत्तुंग असा षटकार त्याच्या बॅटच्या माध्यमातून खेचला गेला. समोर हिटमॅन रोहित पाटील, गोलंदाज तयार दुर्वेश गोवारी. दुर्वेश गोवारीचा पहिला चेंडू अतिशय भारी इथं पाहायला मिळतो. पहिला चेंडू तेज तर्रार युवा जिगरबाज हा खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असताना पहिला चेंडू मात्र त्याच्या वतीने इथे डॉट पाहायला मिळतो. जबरदस्त कार्य 2 संघातील खेळाडूंना इथे हाताळावं लागेल. रोहित पाटील एक धडधाकट बाणा पेशकश करणारा हा खेळाडू, ज्याच्या बौद्धिक क्षमतेची आता मात्र चाचणी असेल मित्रमंडळींनो या षटका दरम्यान. इथे फक्त 1 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावसंख्येची आपण लयलूट पाहिली आणि त्यानंतर दुर्वेश गोवारी मात्र पूर्णपणे बांधून ठेवतोय. फलंदाजांच्या पायामध्ये जंजीर आणि बेडा घालण्याचा हा प्रयत्न द्वितीय षटकामध्ये दुर्वेश गोवारीकडून इथे साध्य केला जातो. धावसंख्या स्कोर कार्डवरती आकार घेतीये 1 न 12 रन इथे घडल्या जात आहेत. अजूनपर्यंत दिल्ली मात्र खूप काही दूर असेल. जो प्रवास हार्बर लाईननं केलाय तो मात्र आता बुलेट वेगानं इथे करावा लागेल. फलंदाजीच्या वतीनं वाघिवली टीम कडून गोलंदाज ओहो दिलशान स्टाईल पल्लू स्ट्रोक इथे मात्र आजमावला आणि त्यानंतर लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून हा चेंडू सफर होतोय 4 रनसाठी. नक्कीच रोशन, यापुढील सामना आपण पाहणार आहोत उसारली विपक्ष उरण कोटनाका या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहे. मी टॉससाठी विनंती करतोय आदरणीय आमचे उपस्थित मान्यवर सुशांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस केला जाईल. उरण विपक्ष उसारली या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल आमच्या मंचावरती होत असताना गोलंदाज सज्ज होतो दुर्वेश. इथे जाग्यावरून 1 पाऊल मागे होता, 1 पाऊल त्याचा पुढे होता आणि त्यानंतर हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. मात्र फळी चेंडू यांच्यामध्ये नाल जोडली जात नाहीये आणि इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते.
दुर्वेश गोवारी या गोलंदाजाकडून नक्कीच रोशन, इथे मात्र उरण कोटनाका संघाचा एक आक्रमक फलंदाज केदार भुईर याचं देखील आगमन, त्याचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये त्याचं जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, यात मात्र शंका नसेल. नक्कीच त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण अशा आकांक्षांचं गाठोडं घेऊन हे दोन संघ या मॅच दरम्यान इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतो, राईट मोर द विकेट. ओहो, पुन्हा जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. पण ज्या पद्धतीने संदीपन म्हटलं जातं, गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. खेळपट्टीवरती बदल आली ते करणं गरजेचं असतं. कधी फ्रंटफुटला जावं लागतं, कधी बॅकफुटला जावं लागतं, आणि तेव्हा मात्र चेंडूवरती लक्ष केंद्रित केल्यानंतर स्ट्रोकचं हे सिलेक्शन हे करावं लागतं. आणि त्यानंतर फटक्याची निवड झाल्यानंतर एक मोठा फटका तात्काळ परावर्तित होतो, ते इथे घडताना पाहायला मिळत नाहीये. पाठोपाठ दोन चेंडू डॉट टाकले गेले. रोहित आणि त्यानंतर रतेश पाटीलला ओहो हिट होणं गरजेचं होतं, आणि तिथे मात्र थोडासा जज करणं कठीण झालं. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सर जडेजा, सुरेश रैना असतील, किरण पोलार्ड असतील, आणि त्यानंतर आपण सातत्यानं विराट कोहलीच्या माध्यमातून या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण सातत्यानं पाहतो, तसं पाहायला मिळत नाहीये. पहिल्या 2 ओव्हरचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळतील. एक गडी बाद वाघिवली संघाच्या टोटली 18 रन्स, म्हणजेच येणारे चेंडू इथे पाहायला मिळतील 18 रन जिंकण्यासाठी. उमेश सर आम्हाला माहिती देतील, आवश्यकता आहे ती वाघिवली टीमला 42 धावसंख्येची. नक्कीच रोशन पाटील, तत्पूर्वी आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालंय. उरणगावचे आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय अजिंक्य भुईर साहेब यांचं इथे आगमन, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता. पाहिजे 2 षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्डवरती धावा इथे घडला गेला. टोटली 18 रन. पहिल्या ओव्हरमध्ये उमेश सर आपण गणेश कोहलीच्या माध्यमातून 11 धावा खर्च होताना पाहिल्या, आणि त्यानंतर दुर्वेश गोवारीनं फक्त धावा दिल्या 7. 18 रन्स पहिल्या 2 ओव्हरमध्ये ते आपण पाहतो. आता गोलंदाजीच्या भोवल्यावरती पुन्हा एकदा श्री गणेश करण्यासाठी गणेश कोहली, नौपाडा टीमचा हा युवा जिगरबाज खेळाडू गोलंदाजीच्या भोवल्यावरती पाहायला मिळेल. राऊंड विकेट लाईन मध्ये पक्कबादा हा खेळाडू मात्र अडकला गेला. लाईन लेंथ चांगल्या पद्धतीची घडली गेली, आणि हाईट फॅक्टर खूप काही चांगला राहिला, आणि या कारणास्तव या फलंदाजाची या मॅच दरम्यान संपली जाते कुंडली. काय गोलंदाजी या खेळाडून इथे दाखवली. नाव आहे गणेश कोहली. वाक्या बात आहे, पहिल्याच बॉलवरती तेज तर्रार चेंडू त्यानं इथे सफर केला गेला. अनेक प्रेक्षकांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या मायनगरीमध्ये या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला जातो. आमचे मित्र निखिल बोपी एक अभिनेते आहेत, आणि त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. ते निखिल आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत. गोलंदाजीच्या मार्कवर गणेश कोहली पहिल्याच बॉलवरती तेज तर्रार चेंडू त्यानं सफर केला, आणि निश्चितच लेग बिफोरचा अपील तिथे घडला गेला, आणि फलंदाज तिथे बाद होताना आपण पाहिला रोहित पाटील. उमेश सर, ज्या ठिकाणी पहिली सलामीची जोडी इथे ढासळली गेली, पूर्णपणे या जोडीला तोडलं गेलं. कारण ज्या पद्धतीने धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये हे होणं गरजेचं होतं, आणि त्या धावा इथे मात्र आपण घडताना पाहत नाहीये. गोलंदाज गणेश कोहलीची रफ्तार भरी गोली गोलंदाजी अतिशय चाणक्य रीतीची राहिली. इथे 2 पंच एकत्रितपणे सल्ला मसलत करतायत की इथे बॉल बॅटला ब्रश झाला आहे की नाहीये याची चाचपणी केली जाईल. कारण खेळाडू सांगतोय की बॅटला ब्रश झालंय, मात्र इथे पंच आम्हाला माहिती देत आहेत की क्षमस्व, कारण माफी मागितली त्यांनी. क्रिकेटमध्ये हे होणं अतिशय गरजेचं असतं. घाई गडबडीमध्ये कधी कधी निर्णय मात्र संघाच्या उलट जात असतो, आणि तिथे 2 जर चाणक्य पंच असतील ना, तर निश्चितच एक चांगला दर्जाचा खेळ आपण सातत्याने पाहतो, आणि तोच दर्जा राखताना आमचे द्वारकानाथजी चोरगे सर, वा क्या बात आहे, जबरदस्त पंचांची भूमिका आहे या ठिकाणी. कारण त्यांनी लेग बिफोरचा
आपण आऊट दिला होता आणि त्यानंतर तात्काळ तो निर्णय मागे घेतला. सुगेले पंचांसमोर त्यांनी चर्चा केली आणि बॅटला चेंडू ब्रश झाला हे त्यांनी सूचित केलं. वा क्या बात आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती घडल्या गेल्या 2 गडी बाद 19 रन. इथे आपण पाहू शकाल गोलंदाज गणेश कोहली पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेचा हा चेंडू पहा फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेनं त्याला टोलवायचा होता. पंच आमच्याकडे वळसा घेत आहेत आणि पंचांचा इशारा इथे तात्काळ येतोय आमच्यापर्यंत. टोटल या बॉलवरती आपण धावा येताना पाहिल्या 2 आणि 2 धावसंख्या धाव फलकावरती आपण फुलताना पाहायला मिळेल. टोटली 21 रन्स 2 विकेट लॉस वाघिवली टीम. 60 धावा या 5 षटकामध्ये बनवायच्या होत्या. आता मात्र जिंकण्यासाठी 39 धावा अजूनपर्यंत बनवाव्या लागतील. गोलंदाज सज्ज असताना गणेश नौपाडा टीमचा हा युवा जिगरबाज गोलंदाज पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला इथे बांधून ठेवतो. आक्रमण करण्याचा हा प्रयत्न सक्सेसफुल. फाईन लेगच्या दिशेनं हा चेंडू मात्र गिरकी घेतोय. येतोय शानदार रुबाबदार चमकदार या स्मृती चषकाचा हा ब्रँडेड चौकार. नक्कीच रोशन, आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण जे शूज पाहतोय ते पुरस्कृत केलेत कैलासवासी विशी केनी यांच्या स्मरणार्थ आदरणीय दर्पीजी केनी साहेब यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत आहेत. त्यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच ज्या पद्धतीने दानशूर दात्यांचं उल्लेख करणं हे महत्वाचं बाब असतं. कारण तन मन धन हे त्रिवेणी संगम जेव्हा जोडलं जातं ना संदीपन, तेव्हाच स्पर्धा ही साकार होते. आणि सध्याच्या घडीला विचार केला तर रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये 40हून अधिक स्पर्धा सध्याच्या घडीला ऑन द वे लाईव्ह पाहतो. आणि त्यानंतर लाखो नव्हे तर कोट्यावधीचे उड्डाण पार करताना आपण या रायगड आणि ठाणे जिल्ह्याला पाहतो. तर व्यावसायिकरित्या सर्वाधिक महागड क्रिकेट या 2 जिल्ह्यामध्ये घडलं जातं. या 2 जिल्ह्यांना सलाम असेल. चांगली सल्ला मसलत बॉल बॅट मध्ये चांगले तालमेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा चेंडू मात्र सफर होतोय. 4 रन्स चौकार. धावसंख्या वेगवान होईल. धावसंख्या आकार घेते. संघ जाऊन पोहोचतोय टोटली 29 रन्स. म्हणजेच येणारे इथे चेंडू पाहायला मिळतील 14 आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल. या ओव्हरमधील अजूनपर्यंत 2 चेंडू मात्र सफर करावे लागतील नौपाडा टीमच्या गणेश कोहली या धुरंधर गोलंदाजाला. 5 संघनायकानं या युवा जिगरबाज गोलंदाजाकडे सूत्र दिली आणि ती दिल्या क्षणी त्यानं मात्र चांगल्या पद्धतीनं इथे पेलली. कारण हे शिवधनुष्य होतं त्या गोलंदाजासाठी आणि ते शिवधनुष्य गणेश कोहलीनं इथे पेललंय. भली 2 चौकार त्याला खेचले गेले मात्र आता मागणा ठरतोय. लगातार 3 चेंडू 3 चौकारांचा साज पाहायला मिळतोय. बॅटिंग मार्कवर वाघिवली टीमचा सुपरस्टार खेळाडू महेश मोहिते आक्रमक होतोय. आक्रमक दर्जाचा खेळ तो इथे साकार करतोय. आता 13 चेंडू 27 समीकरण. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम. रहा 1 पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन स्मृती चषक आहे. सुनील स्पोर्ट्स आयोजित चिंचपाडा. ओहो, गाडा अभ्यास आहे. पंचतारांकित खेळी राहिली आहे आणि निश्चितच सीमा रेषे लगत चेंडूची मात्र तात्काळ तिथे अडवणूक केली जाते. आता इथे समीकरण घडला जाईल. उमेशजी भुईर आम्हाला माहिती देतील. 3 षटकांचा कार्यकाल इथे झाला समाप्त. 3 षटकांच्या खेळीनंतर वाघिवली संघाची धावसंख्या 2 गडी बाद पाहायला मिळेल 35. येणारे 12 चेंडू 25 समीकरण. नक्कीच रोशन, तत्पूर्वी आमच्या मान्यवरांचं आगमन झालंय. वन लाईफ फिटनेस जिमचे प्रोप्रायटर आदरणीय विलास भगत यांचं इथे आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण या आमच्या मंचावरती स्वागत असेल. त्यानंतर त्यांच्या समवेत आदरणीय संजयजी केनी साहेब यांचं देखील आगमन. त्यांना देखील विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल. जबरदस्त पाहुण्यांची इथे मांदी आली पाहायला मिळते. या सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अर्पुनी या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे
प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली, पाहुणे आली मने प्रसन्न झाली. रॉयल थाटामध्ये आपण या स्मृती चषकाचा इथे आगास बांधू. कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केनी व स्वर्गीय कैलासवासी सदानंद दामोदर पाटील स्मृती चषक 2021 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित ही आपण स्पर्धा पाहता. ड्रिंक टाइम इथे एंड होतो. जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा इथे बडीमार पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकांविरोधात आता उमेश सर इथे कात टाकतील. मात्र कुणाची कात आणि कुणाची लागणार वाट हे पाहणं तितकंच महत्वाकांक्षी ठरेल. आज कॉम बॉक्स मध्ये आपल्याला आवाज पाहायला मिळतो. मी रोशन पाटील शिरवली तलोजा MIDC आणि त्यानंतर रवींद्र म्हात्रे सर ओले आणि त्यानंतर याच गावातील भूमिपुत्र संदीपन केनी मराठीची मुलूक मैदानी तोप चिंचपाडा. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल. गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज पाहायला मिळेल आदित्य भगत. इथे सज्ज होत असताना त्याच्या माध्यमातून फलंदाजाला पाठवलं जाते परत. अजून एक विकेटचं पतन. झटका क्रमांक इथे घडला जाईल 3. 3 मोहरे मात्र गारद होताना पाहतो. ज्या पद्धतीनं आपण पाहू शकाल संदीपन एखाद्या गडकिल्ल्याचं बुरुज ढासलावं ना त्या पद्धतीनं इथे विकेटची पडझड पाहायला मिळते. मयूर मोहिते बाजाला ज्यानं धावा बनवल्या होत्या 3. त्यानंतर रोहित पाटीलचा विचार केला ज्या रोहितनं 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा बनवल्या आणि त्यानंतर बाद झाला होता इथे रतेश पाटील ज्यानं 6 चेंडूमध्ये 12 धावसंख्येचा उपयुक्त खेळ इथे साकार केला. आता समीकरण 11 चेंडू 25. गोलंदाज आदित्य एक विक्रमादित्य खेळ त्याला गोलंदाजीच्या माध्यमातून इथे साकार करावा लागेल. नवीन फलंदाज येतोय इनाईट नंबर 4 इनाईट नंबर 4 वरती आपण महेशला पाहिलं आणि त्यानंतर 5 नंबर वरती इथे वर्णी लागली आहे गणेश या खेळाडूची. स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय बॅटिंग मार्क महेश ज्याच्या बॅट मधून चांगल्या पद्धतीचे फटके आपण पाहिले. लगातार 3 चेंडू 3 चौकारांचा साज त्याने मात्र चढवला. गोलंदाज तयार. कव्हर ड्राईव्हचा फटका त्याला लगवायचा होता. फळी चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाहीये. डॉट रोशन बॉलची एक मिनिट थांबवते तुला कारण आमच्या प्रेक्षकांना सूचना असेल जो ट्रेलर लागलाय पोकलन घेऊन त्या ट्रेलरच्या बाजूला काही गाड्या लागल्यात प्रेक्षकांच्या त्या आपण त्वरित काढायच्या आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल ज्यांच्या त्या गाड्या ते त्वरित काढायच्या ती पार्किंग तिथून हटवायची आहे. प्रेक्षक वर्ग आपल्याला वारंवार सूचना केली जाते रस्त्यामध्ये आपल्या ज्या गाड्या लागल्यात त्या आपण त्वरित काढायच्या आहेत. नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल ज्या पद्धतीने आमचे पोलीस कर्मी कारवाईसाठी आले त्यांना अडथळा तिथे निर्माण होतो आणि आपण तात्काळ तिथून गाड्या थोड्याशा बाजूला करा ही विनंती असेल. 5 समीकरणाचा विचार केला तर स्कोर कार्डवरती धाबा आपण इथे पाहतो टोटली 36. तर येणारे चेंडू इथे सफर केले जातील टोटली 9 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 24 धावसंख्येची. इथे आता मात्र मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. शॉट ऑफ लाईनचा हा चेंडू कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू टोलवलाय. रिंगण तोडलं गेलं डीप करून शतररक्षक दौडतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल 5 सिंगल डबल सुद्धा काम बनवू शकतो. मात्र विकेट न टाकता एकाच षटकार एकाच चौकार प्रति बॉल नजीक आपण इथे खेचला तर विजयाच्या अधीन जाऊ शकतो वाघिवली संघ. मात्र तितकाच दांडगा अनुभव असलेला हा नौपाडा संघ या संघाला रोखेल इतकी क्षमता आहे या संघामध्ये. म्हणजेच 2 दिग्गज संघ तितक्याच ताकदीचे आमने सामने इथे खेळताना पाहायला मिळतात. बॅटची आतली कडा हिट झाली असती तर पकबाधा रनआउटच्या स्वरूपानं या फलंदाजाला मात्र माघारी जावं लागलं असं. आता समीकरण इथे घडलं जाईल. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 22 समीकरण. मात्र या मॅच दरम्यान सत्ता कोण गाजवेल? सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं. नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असतात. तो ताज कुणाच्या शिरावरती इथे पाहायला मिळेल. एका बाजूला नौपाडा दुसऱ्या बाजूला वाघिवली. येणारे 6 चेंडू 22 समीकरण.
तर नक्कीच रोशन पाटील तत्पूर्वी चिंचपाडा गावचा एक आक्रमक फलंदाज विजय भुईर याचं देखील इथे आगमन स्वागत. तर नक्कीच तिथे एका प्रेक्षकाची सेलेरिओ गाडी लागली. त्या प्रेक्षकाला विनंती असेल आपली ती गाडी त्वरित तिथून हटवायची आहे. आम्ही वारंवार सूचना करतोय. प्रेक्षकांना विनंती असेल आपल्या कोणाच्या गाड्या तिथे लागल्या असतील तर त्या त्वरित काढायच्या आहेत. सेलेरिओ गाडी कोणाची असेल ती काढायची आहे. लाखाडी कलरची सेलेरिओ गाडी आहे ती काढायची आपण तिथून. पाहिजे आयोजकांच्या वतीनं वारंवार इथे कॉल केले जात आहेत प्रेक्षकांना. प्लीज आलिशान गाडी डॅमेज होऊ शकते याची आपण काळजी घ्या. 6 चेंडू 22 समीकरण. आता क्रिकेटचा थरार या 6 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी गोलंदाजीच्या बोहल्यावरती नौपाडा टीमचा खेळाडू येतोय दर्पेश परदेशी. इथे गोलंदाजीच्या मार्कवर स्लॉगरच्या षटकामध्ये पापनचं गेम थोडीशी स्लो झाली. पुन्हा एकदा आपण थोडीशी फास्ट करा. फिल्डिंग करणाऱ्या संघनायकाला आपण तंबी द्या कारण आजच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं लढती होणं मात्र तितकंच महत्वाकांक्षी ठरेल. गोलंदाज दर्पेश आणि दर्पेशचा पहिल्याच बॉल वरती दर्रारा दबदबा दहशत पोटेन्शियल इथे सिद्ध करतो. आता समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू 22 धावा इथे बनवावा लागतील बॅटिंग मार्कवर वाघिवली टीमला. एका बाजूला ज्या संघाचा अभ्यास आहे खूपच गाढा तो संघ आहे रायगड जिल्ह्यातील नौपाडा. तर एका संघाने अनेक मैदानं गाजवली तो संघ आहे रायगड जिल्ह्यातील वाघिवली. क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रणसंग्राम या मॅच दरम्यान अतिशय खुन्नस क्रिकेट प्रेमाची लढाई या टेनिस विश्वाच्या माध्यमातून या 2 संघांदरम्यान इथे घडली जाईल. 5 चेंडू 22 समीकरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होतोय. एक नवसंजीवनी देण्यासाठी इनायत नंबर 6 वरती वाघिवली टीमचा जीवन पाटील आपल्या संघासाठी नवसंजीवनी इथे प्रस्थापित करेल का हे पाहावं लागेल. 5 चेंडू 22 समीकरण. गोलंदाज तयार. नौपाडा टीमचा दर्पेश परदेशी ज्याचा पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला दरारा. ओहो पुन्हा त्याच दर्जाचा चेंडू त्यानं सफर केला. फलंदाजाचा टान्स ओळखून त्याच्याकडून गोलंदाजी ही सफर केली जाते आणि निश्चितच त्याच्या बौद्धिक क्षमतेला मी निश्चितच सलाम ठोकेल. त्या दर्जाची गोलंदाजी त्यानं इथे सफर केली आहे. आता बागपुडला गेल्यानंतर फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने फटका टोलवायचा होता. फिल्डर आहे तैनात. आबागाच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. 4 चौकार. कहाणी में ट्विस्ट कारण मोक्याच्या क्षणी इथे वाघिवली टीमचा खेळाडू ठोकतोय 4 रन. नाव आहे जीवन पाटील. आपल्या संघाला आता मात्र नवसंजीवनी इथे देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3 चेंडू 18 समीकरण. नक्कीच रोशन तत्पूर्वी आमच्या मान्यवराचं इथे आगमन झालंय. नौपाडा गावचे उद्योजक आदरणीय विलास भगत यांचे इथे आगमन. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती यायचंय. आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच क्रिकेटचा हा सुपर मंच आणि या मॅच दरम्यान संदीपन कोण मारेल पंच. 3 चेंडू 3 षटकार इथे ठोकावे लागतील. पहिला येतो की काय. ओहो लॉंग ऑनच्या दिशेनं फलंदाज जीवन पाटीलची पारी इथे समाप्त. काही संघर्ष राहिला होता. ज्यानं चौका ठोकला होता म्हणे सामन्यामध्ये नवसंजीवनी त्यानं ओतली होती कारण 3 चेंडू 18 समीकरण होतं. मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं फटका मात्र अतिशय चांगला होता. 5 इथं थोडीशी ताकद त्याला कमी पडली त्या कारणास्तव लॉंग ऑनला तो जेल देऊन बसला. आता 2 चेंडू 18. एखादा खराब चेंडू इथे वाट लावू शकतो नौपाडा टीमसाठी. मात्र ती चुकी कदापि इथे केली जाणार नाही कारण घेतला जातो यष्टांचा वेध. फलंदाजाची इथे मात्र दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते दर्पेश परदेशी या गोलंदाजाकडून. आता 1 चेंडू 18 समीकरण. नो एक्साइटमेंट सामन्यामध्ये आता मात्र मजा नाहीये. ज्या पद्धतीनं 6 चेंडू 22 त्यानंतर 5 चेंडू 22 4 चेंडू 22 3 चेंडू 18 2 चेंडू 18 आणि आता 1 चेंडू 18 मोठ्या फरकाने इथे ही मॅच मात्र गमवावी लागेल.
क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेट, कधी काय घडू शकतो जोपर्यंत ही इनिंग इथे समाप्त होत नाही. कारण एक चेंडू 18 रन, एखादा खराब चेंडू नवसंजीवनी देऊ शकतो. वाघिवली टीमला मात्र ती घोडचूक कदापि करणार नाहीये नौपाडा टीमचा दर्पेश परदेशी. मात्र दोन संघाकडून तितक्याच दर्जाचा खेळ त्यांनी साकार केला. थोडीशी नशिबाची साथ मिळाली नाही मित्र म्हणेन वाघिवली टीमला, मात्र खेळ अतिशय चांगला झाला. त्यांच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून हा सामना चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला गेला. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अतिशय रंगत येताना पाहायला मिळते. ही मॅच जिंकली नौपाडा टीमनं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल हे काही क्षणार्धात इथे घोषित केलं जाईल.